तुम्ही कसे आहात, तुमच्या घरची परिस्थिती कशी आहे याचा आणि यशस्वी होण्याचा काहीही संबंध नाही. तुम्ही जरी चिखलात राहत असाल, तरी तुम्ही यशस्वी होणार आहात. तुम्ही जरी महालामध्ये राहत असाल, तरी तुम्ही यशस्वी होणार आहात. तर यश संपादन करण्यासाठी लागणारी गोष्ट म्हणजे तुमच्यात असणारा आत्मविश्वास, आत्मशक्ती आणि ते काम पुरं करण्याची ताकद, मेहनत, जिद्द, चिकाटी या गोष्टी तुमच्याकडे असायला पाहिजे. बरे तुमच्याकडे पैसे कमी असू दे, पण जिद्द, चिकाटी, मेहनत, परिश्रम करण्याची तयारी पाहिजे तुमची. दुसरी गोष्ट म्हणजे असलेल्या परिस्थितीबद्दल संकोच बाळगायचा नाही. मी गरीब आहे आणि मी कसा ऑफिसर होऊ, हा जर संकोच तुमच्या मनात असेल तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील यमगे गावातील आपल्या धनगर समाजातील एक तरुण IPS ऑफिसर, सर्वांनी ही बातमी पाहिली असेल, इंटरव्ह्यू पाहिला असेल, तर ज्या वेळेला कळालं की त्याच्या मित्रांनी फोन करून सांगितलं की भावा मित्रा तू 550 वा आलेला आहेस रँक मधून आणि IPS ऑफिसर झालेला आहेस, त्यावेळेला त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. इतका आनंद सगळ्यांना झाला होता. त्यांच्या घरच्यांनाही माहित नाही की म्हणजे इतके ते घरचे म्हणजे एकदम साधे सुधे आहेत की अधिकारी म्हणजे काय असतो किंवा अधिकाऱ्याची काय पोस्ट असते हे त्यांना माहित नाही. ज्या वेळेला बेळगावमध्ये कळालं त्यावेळेला त्यातील SP फोन करून त्यांना बोलवलं की तुम्ही भेटून जा, आणि त्यांनी आपल्या मामांना तिथं नेलं. बिरुदेव सिद्धाप्पा ढोणे हे त्या विद्यार्थ्याचं नाव आहे, ज्यांनी UPSC परीक्षा क्रॅक केली आणि IPS झाले. तर ते त्या ठिकाणी बेळगावला आपल्या मामांना घेऊन गेले. त्यांना दाखवायचं होतं की कसा अधिकारी म्हणजे नेमका कसा असतो. त्यांनी दाखवलं. आई वडिलांच्या कष्टाचं चीज त्यांनी केलं आणि त्यांचा भाऊ जो आहे तो आर्मीमध्ये आहे, आर्मीमध्ये लागलेला आहे. त्यांच्या वडिलांना, सिद्धार्थच्या वडिलांना पण आर्मीमध्ये भरती व्हायचं होतं, पण घरची परिस्थिती, त्यांनी प्रयत्न केले त्यांच्या वडिलांनी, पण ते त्याच्यामध्ये यश मिळवू शकले नाहीत. सिद्धाप्पाच्या वडिलांनी सांगितले की तू आता बास कर आणि मेंढरांकडे लक्ष दे, मेंढरं चारायला आम्हाला मदत कर असं सांगितलं, आणि त्यांच्या वडिलांनी तो डोक्यातून काढून टाकलं. पण त्यांचा मोठा मुलगा आर्मीमध्ये भरती झाला, शिपाई म्हणून आहे, कार्य करत आहे. त्यामुळे थोडस गुरुदेवला वाव मिळाला, अभ्यास करायला मिळाला, कारण त्याच्यावर जबाबदारी पडली नाही जास्त. पण त्यांनी सांगितलं, बिरुदेव यांनी सांगितलं की घरच्या असणाऱ्या परिस्थितीची मला जाण होती आणि मला मोकळीक मिळत होती. घरच्यांनी सांगितलं की तुला जे करायचं ते तू कर, कारण मला कुठले बर्डन दिलं नाही. जर तुमच्यावर त्यांनी बर्डन टाकलं किंवा तुमच्यावर ओझं टाकलं तर तुमच्यावर ताण येतो, आणि तुमच्याकडे जर स्वातंत्र्य दिलं तर तुम्ही बिनधास्तपणे तुमच्या अंगावर जबाबदारी पडते की माझ्यावर घरच्यांनी कुठली जबाबदारी टाकली नाही पण मला जबाबदारी घ्यायला पाहिजे, हे तुमच्या मनावर आपोआप बिंबलं जातं. पहिली, दुसरी, तिसरी त्यांनी अभ्यासाकडे एवढं लक्ष दिलं नाही. शाळेत कधी जायचे नाही जायचे, पण ते सतत मेंढ्यांकडे असायचे, मेंढ्या चारत असायचे. आपल्या काकांच्या, मामाच्या, चुलत्याचे इकडे तिकडे करत करत ते कर्नाटक पर्यंत मेंढ्या चालवत, मेंढ्या चरवत चरवत ते कर्नाटक पर्यंत गेले. ज्या दिवशी रिझल्ट लागला त्यांच्या मित्रांनी फोन करून सांगितलं की तुम्ही IPS झालेले आहात, इतके खुश झाले. पण ते अजूनही जमिनीवरती आहे. ज्यावेळेला ही न्यूज कळाली त्यावेळेलाही त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर सुद्धा आज ती व्यक्ती मेंढ्या चारत आहे. कागलमध्ये त्यांची मिरवणूक निघणार त्यावेळेला ते येणार आहेत, पण अजूनही ते जमिनीवरती आहेत आणि जमिनीवरती राहतील अशी अपेक्षा आहे. 7वीला त्यांना NMS स्कॉलरशिप परीक्षा पास व्हायची होती, म्हणजे स्कॉलरशिप मिळाले तेवढा शिक्षणाचा खर्च भागेल, पण त्याच्यामध्ये त्यांना यश मिळालं नाही. शिक्षकांना माहित होतं ते हुशार आहेत आणि त्यांना मिळेल, पण मिळालं नाही. पण 10वी मध्ये त्यांना स्कॉलरशिप मिळाली. वर्षाला 6,000 याप्रमाणे 4 वर्षाचे त्यांना 24,000 रुपये मिळणार होते, म्हणजे त्यांचा शिक्षणाचा खर्च भागला. त्याच्यानंतर त्यांनी पुण्याच्या सिव्हिल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये भरती घेतली, प्रवेश घेतला, आणि तिथेही ते कमवा आणि शिका या योजनेतून शिकत होते. घरच्यांवरती ताण त्यांना पडू द्यायचा नव्हता. त्यांना हॉस्टेलची फी जास्त होती, त्यामुळे ते दिवसाला 300 रुपये कमवत असत. 2018च्या सालची काहीतरी ही गोष्ट आहे. आणि तिथं त्यांनी पाहिलं की त्या कॉलेजचे 17 विद्यार्थी त्यांचं UPSC मध्ये सिलेक्शन झालं. त्यावेळेला त्यांच्या मनावर हे बिंबवलं गेलं की आपण ही सरकारी अधिकारी झालं पाहिजे, आणि तिथून त्यांच्या स्वप्नांना सुरुवात झाली. स्वप्न बघायला सुरुवात झाली. स्वप्न बघा, पण ती पुरी करण्याची तयारी आणि ताकद तुमच्यात असली पाहिजे. स्वप्न बघायच्या मध्ये सोडून द्यायचं नाही. तर त्यांनी प्रयत्न केले. UPSC एक्झाम देण्या अगोदर ते कंबाईन एक्झाम देत होते, त्याच्यामध्ये त्यांनी प्री मेन्स वगैरे त्यांनी क्रॅक केल्या होत्या आणि इंटरव्ह्यू द्यायचे बाकी होते. त्यांनी काही इंटरव्ह्यू पण दिले होते.
काहीमध्ये त्यांचं सिलेक्शन झालं नव्हतं आणि त्याच्यानंतर 2021ला त्यांनी दिल्लीला जायचं ठरवलं. त्यांचे मित्र होते अजित शहा काय कोणतरी, तर त्यांना बिरुदेवच्या घरची परिस्थिती माहीत होती, गरीब आहेत. त्यांनी सांगितलं तू काय घाबरू नको, माझ्या आजोबांशी तुझी ओळख करून देतो. त्याचे आजोबा मुख्याध्यापक होते आणि जेव्हा ते दिल्लीला शिकण्यासाठी गेले तेव्हा त्याच्या आजोबांनी 2.5 लाख रुपये 2,35,000 रुपये बिरुदेव यांच्या अकाउंटमध्ये टाकले की तू परीक्षेचा अभ्यास कर. अशी माणसं आजकाल कोण मदत करतं? प्रत्येक जण सांगतो तू बिंदास अभ्यास कर, पण कोणी 5,000 2,000 3,000 रुपये कोणीही त्या विद्यार्थ्याला मदत करत नाही की बाबा हे घे तुला खर्चाला तुझे 1 महिन्याची मेस, तुझा जेवणाचा खर्च भागेल, असं कोणीही करत नाही. ज्याच्याकडे पैसा माफ आहेत ना, ती फक्त मोठं मोठं बोलतात आणि मदत अशा लोकांना करत नाहीत. 100% सांगतो. तर असे कित्येक म्हणजे गरीबातील विद्यार्थ्यांचं भलं झालं असतं, तुम्हालाही पुण्य मिळालं असतं. पण त्यांनी 1 वर्षानंतर तिथलं सोडलं आणि ते जॉब करत होते, पोस्टामध्ये जॉब करत होते. 1 वर्ष त्यांनी काहीतरी जॉब केला. तत्पूर्वी त्यांनी पुण्यामध्ये एक UPSCचा क्लास जॉईन केला, पण तिथं पण ऍडमिशन सहज मिळत नव्हतं. तर तिथं पण तुम्हाला काय करावं लागायचं, इंटरव्ह्यू द्यावा लागायचा आणि मग तुम्हाला UPSCच्या अभ्यासासाठी त्या क्लासमध्ये प्रवेश मिळायचा. अशा पद्धतीने त्यांना तो प्रवेश मिळाला. त्यांच्या मित्रांनी जे सिनियर होते त्यांनी त्यांच्याकडे सरांना विचारायला लावलं बिरुदेवीने की सरांना सांगा असं असं. मग सरांनी त्याला भेटायला बोलवलं. त्याची बोलण्याची पद्धत, त्याची चतुरता, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्याला परमिशन दिलं. आणि बाकीची चाटकी बिरुदेवला कसं काय बिरुदेवला प्रवेश कसा काय मिळाला, बाकीची लोक बाकीचे विद्यार्थी आश्चर्यचकित झाले ना ती गोष्ट बघून. आणि ते प्रयत्न करत राहिले आणि त्यांनी UPSC एक्झामची तयारी केली होती, परीक्षा दिली होती आणि प्री मेन्स जी काय असते त्याच्यामध्ये एक्झाम जी काय असते तर त्या एक्झाम त्यांनी क्लिअर केल्या होत्या. इंटरव्ह्यूसाठी त्यांना कॉल यायचा होता आणि त्यांनी जी काही फॉरेस्टची काय CDSची एक्झाम त्याचा इंटरव्ह्यू होता. तर त्या इंटरव्ह्यूला जाऊ की नको त्या संभ्रमात होते. पण त्यांच्या मॅडमनी त्यांना सांगितलं की मला दिसतंय की तू UPSC क्रॅक करणार आहेस. आणि त्यांनी जर मॅडमचं ऐकलं नसतं आणि ती CDSC वगैरे एक्झाम दिली असते आणि UPSCचा इंटरव्ह्यूचा कॉल त्यांनी जर रिसिव्ह केला नसता, इंटरव्ह्यूला गेले नसते, तर आज ते IPS झाले नसते. काही वेळेला काही गोष्टी आपल्या मनाच्या पण ऐकायच्या असतात. समोरची अनुभवी व्यक्ती सांगतात त्यांच्या गोष्टी ऐकायच्या असतात आणि त्या वाटेवर आपण चालायचा प्रयत्न करायचा असतो. आणि बिरदेव सिद्धप्पा ढोणे यांनी मिळवलेलं यश हे खरंच उल्लेखनीय आहे, अविश्वसनीय आहे, अनमोल आहे. आणि याचा नक्कीच आपल्या समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. हे सर्वांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व असेल आणि सर्वांनी यांचा इंटरव्ह्यू नक्कीच बघा किंवा हा व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट तुमच्या प्रतिक्रिया काय असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट्स करून सांगायचं आहेत. आणि आपण या व्हिडिओच्या माध्यमातून IPS ऑफिसर बिरुदेव सिद्धप्पा ढोणे यांना हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि नक्कीच अपेक्षा अशी करूया की त्यांनी आपल्या पदभार त्यांनी सांभाळल्यानंतर, अधिकार आपल्या हातात घेतल्यानंतर ते प्रामाणिकपणे असंच आता जसे आहेत तसंच कार्य करत राहतील आणि देशाला एका चांगल्या उंचीवर नेऊन ठेवतील अशी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे.